तलाठी भरती प्रक्रियेमध्ये पेपर नेहमी फुटण्याचं पाहण्यात आलंय. पण आता एक नवीन प्रकार समोर आलाय. 200 मार्काचा पेपर आणि मार्क विद्यार्थ्याला मिळाले 214. तर हा नक्की प्रकार काय आहे हे आपण विद्यार्थ्यांकडनं जाणून घेणार आहोत. काय नक्की हा प्रकार तुमच्या कधी निदर्शनास आला? सगळ्यांची लिस्ट लागल्यानंतर निदर्शनास आला का ज्या विद्यार्थीला मार्क पडलेत त्यांनीच हे निदर्शनास आणून नाही, दिलं? ज्यावेळेस लिस्ट लागली तर त्याच्यामध्ये दिसलं की 200+ बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क आहेत. त्याच्यासाठी त्यांनी नॉर्मलायझेशनचं कारण दिलं. पण नॉर्मलायझेशन करताना त्याच्यामध्ये पण संदिग्धता दिसते. ॲक्चुअल मार्क किती आणि नॉर्मलायझेशन करून कोणाचे किती मार्क कमी जास्त झाले हे समोर येणं गरजेचं आहे. पण ह्यांनी थेट नॉर्मलायझेशन करून लिस्ट लावली आहे आणि त्यांचं सांगणं काय म्हणणं आहे की नॉर्मलायझेशनमुळे 200+ मार्क जाऊ शकतात. पण ॲक्चुअली ह्याच्यामध्ये घोटाळाच झालेला आहे. कारण की ज्या दिवशी तलाठी भरतीचा पेपर झाला, पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर असेल किंवा औरंगाबाद नागपूर या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलेली आहे घोटाळे ह्याच्यामध्ये. त्याच्या 7 ते 8 ठिकाणी एफ-आय-आर झालेत. हायकोर्टात केस पण चालू आहे या घोटाळ्यासंदर्भात. तर घोटाळा झालेला आहे आणि सरकार फक्त हे आरोपींना वाचवण्याचं काम करत आहे. आता 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुरावे कारवाई करू. अहो, तुमच्याच पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्या ते बेलवर बाहेर आहेत, त्याची कोर्टात केस चालू वगैरे सगळ्या गोष्टी असताना आम्हाला का पुरावे मागताय? तुम्ही स्वतः त्यांच्यावर कारवाई करा ना. आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांचं आयुष्याचा खेळ मांडलाय. कमीत कमी 10-11 लाखच्या आसपास विद्यार्थ्यांचे फॉर्म आले. 8 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मग ह्या विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे. अशाप्रमाणे जर ह्याच्यामध्ये गैरप्रकार होत असेल तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय? तर आमची मागणी की हे सर्व परीक्षा ह्या एमपीएससी मार्फत झाल्या पाहिजेत आणि हा जो प्रकार झाला याची निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी ह्याच्यात दोषी आढळतील त्यांच्यावर कडक शासन होणं गरजेचं आहे. एफ-आय-आर झालेले आहे, तर या एफ-आय-आर कन्सिडर का केल्या जात नाहीत आणि त्यावरती कडक कारवाईचे आदेश का दिले जात नाहीत? म्हणजे काय तुम्हाला वाटतंय, की सरकारकडनं कमीपणा येतो आहे कारवाई करण्यासाठी? नाही, नाही. याच्यामध्ये आपले जे गृहमंत्री आहेत ना, फडणवीस साहेब, त्यांनी सुरुवातीपासून जे परीक्षासाठी फीज होती, त्यावेळेला सांगितले की आम्हाला सीरियस विद्यार्थी भेटावेत म्हणून 1000 फी ठेवली. आता काल त्यांचं स्टेटमेंट काय आहे, की तुम्हीच पुरावे द्या. मग तुम्ही त्या पदावरती का बसलाय? तुम्हाला जर खरंच ते पदाचं काम करता जमत नसेल, तर आमचं म्हणणं आहे की एमपीएससी मधल्या एखाद्या विद्यार्थ्याला एक दिवस तुम्ही गृहमंत्री करा, तुम्ही राजीनामा द्या आणि आमचे हे पोरं जे आरोपी आहेत, वारंवार पेपर फोडतात, त्यांच्यावरती कायमचा जरब बसवतील. तुम्ही अधिवेशन झालं, विद्यार्थ्यांवरती बोललं नाही कोण सुद्धा. कडक कायदा झाला पाहिजे आणि हे जे काय होतं तुम्ही एसआयटी मार्फत चौकशी करावी, हीच आमची विद्यार्थ्यांची मागणी आहे. नक्कीच. मुलं परीक्षेसाठी कसून अभ्यास करतात. त्याच्यानंतर परत पेपर फुटतो, हा सगळा प्रकार होतो. परत परीक्षेची मागणी केली जाते किंवा रिवाईज सगळं करण्याची मागणी केली जाते. याच्यामध्ये मानसिक त्रास भरपूर होतो, वेळ खर्ची पडतो. तर हे सगळं रोखण्यासाठी काय शासनाकडनं केलं गेलं पाहिजे? हे रोखण्यासाठी शासनाला सर्व विद्यार्थी प्रतिनिधी जाऊन आपल्या महामहिम राज्यपालाला निवेदन दिलं होतं की राज्य लोकसेवा आयोगावर परीक्षा कंडक्ट करण्यासाठी द्या. राज्य लोकसेवा आयोग सकारात्मक होतं, तरीही राज्य शासनाने पाठपुरावा केला नाही. आणि एमकेसीएल आणि पोर्टल जे होतं ते फ्रॉड होते, राज्य शासनाला माहीत होतं, तरीही TCS ही कंपनी नेमली. ह्या TCSचं आणि राज्य शासनाचं काहीतरी लागेबंद असावं असं आम्हाला वाटतं. तर जर ह्या तलाठी भरती एसआयटी मार्फत चौकशी नाही केली तर राज्यामध्ये उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू. गव्हर्नमेंट नोकऱ्या आता कमी राहिलेल्या आहेत. सगळ्याचं प्रायव्हेटायझेशन होण्याकडे चाललेलं आहे. त्यातनं जर गव्हर्नमेंट भरतीमध्ये जर असे घोटाळे आणि हे वारंवार होणं, मानसिक त्रास होणं, हे जर समोर येत असेल तर विद्यार्थी पुढच्या भविष्यातले विद्यार्थी याला कितपत सिरियसली घेतील? कितपत सिरियसली बघतील? हे बघा, शासनानं मुळामध्ये 2022चा नोव्हेंबरचा एक जी आर होता की एमपीएससी या सर्व सेवेच्या सगळ्या परीक्षा घ्यायला तयार होती. परंतु शासनानं त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची कार्यवाही केली नाही. TCS असेल, IBPS असेल, आता हा फक्त तलाठी नाही, तर यामध्ये अनेक सर्व सेवेच्या ज्या परीक्षा आहेत, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटची जेवढी आता 17,000 का काय नोकर भरती जी शासनानं जाहीर केली, त्यामधल्या सगळ्या ज्या पदं जे आहेत त्या IBPS आणि TCS मार्फत भरली जात आहेत. नागपूर असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे दोषी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही केली पाहिजे, SIT नेमली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटला की प्रायव्हेटायझेशन सध्या होत आहे आणि नोकऱ्या या मुळामध्ये राहिलेल्या नाहीत. परंतु ही जी सगळी जी मुलं आहेत, स्पर्धा परीक्षा करणारी मुलं, ही शेतकरी कुटुंबातली सामान्य परिस्थितीतली मुलं आहेत. 1,000 रुपये यांच्या IBPS आणि TCS कंपनीच्या परीक्षा फीज आहेत. मग अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा शासनानं यामध्ये खऱ्या अर्थानं गांभीर्यानं याच्यामध्ये विचार करायला हवा आणि मुळामध्ये नॉर्मलायझेशन वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्या आधीचा जो मुद्दा आहे की जे आरोपी सापडलेले आहेत नागपूर, संभाजीनगरमध्ये, त्यांच्यामध्ये जी साखळी निर्माण झालेली आहे, जो पेपर आधीच आला होता असं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं 2 महिन्या पाठीमागं सांगितलेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये शासनानं 2 महिन्यामध्ये कोणत्याही पद्धतीची कार्यवाही केली नाही. मला आपल्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे
की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही परीक्षा रद्द करू, परंतु तुम्ही त्याची चौकशी करा, दोषीवरती कार्यवाही करा आणि परीक्षा कधी घेणार हे सांगा, तरच रद्द करा. अन्यथा जे विद्यार्थी प्रामाणिक त्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यावरती अन्याय होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शासनाने त्यामध्ये कार्यवाही करावी या विनंती आहे. नक्कीच. हा जो सगळा गोंधळ प्रकार घडत आहे, हा सगळं बघता तुम्ही विद्यार्थ्यांच्या वतीनं काय सांगाल? एकाही विद्यार्थ्याचा जो निकाल जाहीर झाला त्याच्यावर विश्वास नाही. गेल्या 2 दिवसापासून राज्यामध्ये अतिशय मोठा भूकंप ह्या परीक्षा पद्धतीमध्ये निर्माण झालाय. त्याचं कारण असं, कारण की आमचे ॲक्चुअल मार्क्स किती हे कळायला मार्ग नाही आणि त्याच्यानंतर फायनल जे तुम्ही नॉर्मलायझेशन करून आम्हाला जे मार्क सांगणार होता ते कुठं दिसत नाही. त्यामुळं काही विद्यार्थ्यांचे किती मार्क वाढले हे समजायला मार्ग नाही. टॉपर विद्यार्थी हे लिस्टच्या बाहेर आहेत आणि जे नॉन सिलेक्टेड कधी कुठल्या परीक्षेमध्ये सिलेक्ट नाही झाले ते लोक फायनल लिस्टमध्ये 200+ मार्क कट ऑफ लाईन पार करून अजून एक्स्ट्रा मार्क. तर हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीची नॉर्मलायझेशन पद्धत राबवली गेली. पहिलं TCSनी जी नॉर्मलायझेशन पद्धत राबवली ह्याचं क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे आणि राज्य सरकार ज्यावेळेस एखाद्या परीक्षा घेतं त्यावेळेस खूप विश्वासानं विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात. तलाठी भरती ही आता कित्येक दिवसातून आली होती आणि असंख्य विद्यार्थी याची तयारी करत होते. 10 लाखापेक्षा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. तुम्ही 10 लाख विद्यार्थ्यांचा स्वप्नाचा चोरडा केलेला आहे. 4,00,000 मुलं सिलेक्ट होतील, परंतु त्याच्यामध्ये सिलेक्ट होणारे प्रमाण हे दुसऱ्याच पोरांचं आहे. म्हणजे अतिशय सदोष परीक्षा पद्धती राज्यामध्ये राबवली गेली आणि अशा अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत. आगामी येणारी नगर परिषद असेल ती TCSनी कंडक्ट केलेली आहे. त्याच्यानंतर येणाऱ्या बाकीच्या 2-3 एक्झाम त्या TCSनी कंडक्ट केले. राज्याचं कॉन्ट्रॅक्ट हे तुम्ही TCSला काय एका घरामध्ये बसून सँक्शन केलंय का? आणि विद्यार्थ्यांकडून हजार रुपये तुम्ही घेता. ₹1000 कुणब्याच्या पोरांनी, शेतकऱ्याच्या पोरांनी देणं त्याला किती कष्ट करावे लागतात आईबापाला हे अजून देवेंद्र फडणवीस आणि राज्यातलं एक फुल 2 हातच्या सरकारला माहीत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, देवेंद्र फडणवीस हे अतिशय पोरांशी डिप्लोमॅटिक पद्धतीने उत्तर नेहमी देत आलेले आहेत. विद्यार्थी म्हणून माझं ते मत आहे. त्यांनी हे लक्षात घ्यावं की पेपर फुटलेत तर चौकशी करा. तुम्ही चौकशी का नाही करत? यासाठी का नियमत नाही? गृह खात्याचे तुम्ही प्रमुख आहात. तुम्ही आजपर्यंत कुठलीही स्टेटमेंट नाही, तुमच्या गृह खात्याचं कुठलंही पत्रक दिसत नाही की अशा पद्धतीचा फ्रॉड झालेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या चुका लपवता आणि विद्यार्थ्यांवर त्याचा खापर फोडता की तुम्ही आम्हाला पुरावे द्या. विद्यार्थी हा परीक्षांचा अभ्यास करत असतो. त्याच्या पाठीमागं नोकरी मिळवायचा प्रयत्न सुरू असतो. तो असल्या भानगडीत पडणार नाही. काम तुमचंही. उद्योगी तुम्ही आहे राज्यातले. तर तुम्ही लक्षात ठेवा, सगळे विद्यार्थी जे 10 लाख विद्यार्थी आहेत, असे असंख्य विद्यार्थी आहेत, हे रस्त्यावर उतरणार. त्याचं कारण असं आहे ही चुकीची पद्धत आहे. आम्हाला रिझल्ट हा मान्य नाही. माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना तुम्ही विचारलं तर हे सांगतील की आमचे ॲक्च्युअल मार्क सांगा. TCS कडून ₹1000 घेतले. मी आज प्रामाणिकपणे उत्तर TCSला विचारतोय. माझे ₹1000 घेतले ना, तुम्ही माझे ॲक्च्युअल मार्क सांगा आणि मग माझं नॉर्मलायझेशन करून दाखवा. मी भले सिलेक्ट नाही झालो तरी चालेल, पण माझ्यासारखे असंख्य ज्यांनी खरोखर अभ्यास रात्रंदिवस केला त्यांना न्याय मिळाला पाहिजे मॅडम. त्यामुळे देवेंद्र फडणवीसनी ही गोष्ट लक्षात घ्या आणि या परीक्षेचा निकाल हा रिवाईज करावा. निकाल प्रलंबित ठेवा. त्याच्यावर पहिल्यांदा दोषींवर कारवाई करा आणि मग निकाल जाहीर करा. परीक्षा पद्धती रद्द करू नका अशी कुठल्याही विद्यार्थ्याची मागणी नाही की तुम्ही परीक्षा कॅन्सल करा म्हणून. ह्याचे खूप मोठे पडसाद ह्या सगळ्या विद्यार्थ्यांवर उमटतील. त्याच्यामुळे तुम्ही परीक्षा पद्धतीचे निकाल रिवाईज करा. नक्कीच परीक्षा पद्धतीचे निकाल रिवाईज करा. शासन नोकर भरती जी आहे, या प्रक्रियेमध्ये अनेक घोटाळे होताना समोर येत आहेत. शासनाकडे अनेक जागा रिकाम्या आहेत नोकर भरतीसाठी. कुठलंही काम करायला गेले की शासनाकडे एकच तक्रार म्हणजे त्याच्यावरती उत्तर असतं की आपल्याकडे सफिशियंट स्टाफ नाहीये आणि जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एवढे सगळे गोंधळ आणि गैरप्रकार झालेले समोर येतात. यावरनं एकच लक्षात येतंय की जे परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांचा या पूर्ण प्रक्रियेवरनं विश्वास उडत चाललेला आहे. एकता जाधव, RK भारत.